मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। 10 ते 12 प्रवासी रेल्वेमधून पडले। लोकलमधून पडलेल्या प्रवाशांमध्ये काही महिलांचाही समावेश। रेल्वे प्रशासनाची अधिकृत माहिती। लोकलच्या जलद मार्गावर अपघात झाला। पडलेले 8 प्रवासी लोकलच्या फुटबोर्डवर उभे होते। जनसंपर्क अधिकाऱ्यांची माहिती। दिवा मुंब्रा स्थानकादरम्यानची घटना दुर्दैवी। घटना नेमकी कशामुळे घडली याची चौकशी रेल्वे विभागाकडून सुरू। मुख्यमंत्री फडणवीसांसह उपमुख्यमंत्री शिंदेंची माहिती। मुंब्रा लोकल दुर्घटनेमधील मृतांच्या कुटुंबियांना मदत करणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा। रेल्वेतील गर्दी प्रवाशांच्या सुरक्षिततेकडे गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज। रेल्वे सेवा सुरक्षित करण्यासाठी रेल्वे प्रशासन लवकरात लवकर ठोस पावलं उचलणार। कळवा रुग्णालयामधील 7 जखमींची प्रकृती स्थिर। दिवा सीएसएमटी लोकल सुरू करण्याची आमची मागणी। श्रीकांत शिंदेंची माहिती। मुंबई लोकल अपघाताची चौकशी व्हावी। मृतांच्या नातेवाईकांना लवकरात लवकर मदत मिळावी। अनिल देशमुखांची मागणी। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमधील कार्यक्रमाला शरद पवारांसह अजित पवार उपस्थित। मात्र अजित पवारांकडून आसन व्यवस्थेमध्ये बदल। मी कधी नापास होऊ शकत नाही। आजही मला उद्धव ठाकरेंचे फोन येतात। संजय राठोडांचा खळबळजनक दावा। सरकारनं मांडलेल्या प्रगती पुस्तकात नापास सांगितल्यानं राठोड नाराज असल्याचं स्पष्ट। चंद्रहार पाटील आज शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार। ठाण्यामध्ये 5000 कार्यकर्त्यांसह शिंदेंच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश होणार। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह इतर 17 मागण्यांसाठी बच्चू कडूंचं दुसऱ्या दिवशी अन्नत्याग आंदोलन। जीव गेला तरी मागे हटणार नाही, बच्चू कडूंची भूमिका। मुंबईतील घाटकोपरमध्ये घरात घुसून मारहाण केल्याचा मराठी कुटुंबाचा आरोप। कुत्रा पाळल्याच्या कारणावरून गुजराती कुटुंबाकडून मारहाण। घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद। छत्रपती संभाजीनगरमध्ये मनपात नोटा उधळणाऱ्या मनसैनिकांवर गुन्हा। पार्किंग धोरणाविरोधात आंदोलन करताना नोटा उधळल्याचा प्रकार। डॉक्टर गरिबांवर उपचार करत नसल्याच्या तक्रारीवरून आरोग्यमंत्री विश्वजित राणेंकडून आरोग्य अधिकाऱ्यांचं निलंबन। तर गोव्याच्या आरोग्यमंत्र्यांनी केलेलं निलंबन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडून आज रद्द। छत्रपती शिवाजी महाराज भारत गौरव पर्यटन रेल्वेचा शुभारंभ। 5 दिवसांच्या या सहलीमध्ये राज्याच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ठिकाणांना भेटी देता येणार। तिथीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचा आज 352वा शिवराज्याभिषेक सोहळा। राज्यभरात उत्साह। नागपुरातही पालखी सोहळ्याचं आयोजन। एसटीच्या ताफ्यामध्ये 1569 नव्या गाड्या। एसटी महामंडळाच्या ताफ्यातील सर्व जुन्या बस या स्क्रॅप करण्यात येणार। इंदूरमधल्या बेपत्ता दाम्पत्य प्रकरणाचं गूढ 18 दिवसांनी उलगडलं। हनीमूनला गेलेल्या राजा रघुवंशीची पत्नीकडूनच हत्या। पत्नी सोनम रघुवंशीला उत्तर प्रदेशमधून अटक। मणिपूरमध्ये मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।